हाय गाईज, वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा. आणि जसं तुम्ही टायटलमध्ये वाचलंच असेल, हा असणार आहे माझा रूम टूर. बट जर तुम्ही माझा पहिला रूम टूर बघितला असाल माझा जुन्या घराचा, तर तुम्हाला माहितीच आहे मी खूप मेसी पर्सन आहे. आणि तसंच मी हे या घरात पण मेस केलेला आहे. आणि आपण हे सगळं एकदम साफ करणार आहोत, थोडेफार चेंजेस करणार आहोत आणि मग तुम्हाला प्रॉपर रूम टूर देते मी. सो येस, लेट्स गो फॉर इट. सो गाईज, पहिले तर मी हे साफ करणार आहे बिकॉज हे माझे जे बॅग्स आहेत ते केव्हापासून, लाईक मला इकडे येऊन 1 वीक झाला, केव्हापासून ते तिकडेच आहेत आणि मला बॅग्स नाही बघायचे. सो तिकडे जो लास्टमध्ये तुम्हाला दिसते हे 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 ते मी बाहेर काढणार आहे आणि बॅग्स आय एम गोइंग टू ट्राय टू पुट इट ओव्हर देअर. सो मी तुम्हाला एकदा बिफोर दाखवते आणि मग आफ्टर पण बघा तुम्ही. तर गाईज, हे सगळं तुम्हाला दिसतंय, इट इज बिफोर फुल ऑन मेस. हे पण बघा, हे आत्ताच मी तुमच्यासमोर थोडंसं लावलं आहे. सो बेसिकली हे जे आहे ते मी काढणार आहे आणि इकडे टाकणार आहे आणि हे मी ट्राय करणार आहे शिफ्ट करायला इकडे. सो लेट्स डू दॅट. मी ऑलरेडी इकडे खूप पसारा करून ठेवलाय गाईज, बिकॉज जेव्हा आपण शिफ्ट करतो ना तेव्हा कळत नाही की आपल्याला कुठे काय ठेवायचं आहे. फक्त एक रूम मधनं दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट करायचं असतं आणि मी पण तेच केलंय. सो प्लीज जज नका करू तुम्ही. दम लगा के हायशा. गाईज, काहीतरी वेगळं ट्राय करावं लागेल बिकॉज तुम्ही असं उचलून नाही ठेवू शकत, ते थोडं हेवी आहे. सो मला वाटतं ना बेड शिफ्ट करावं लागेल आणि मग ते ओढावं लागेल. चला ओढूया. ओ भाई भाई भाई, केस बांधते. केस बोलतात की केस बोलतात गाईज? एवढंच पुढे जाते. ठीक आहे, थोडस इक्वेशन लावूया आणि करूया. आय थिंक आता हे होईल. आता मी कशी बाहेर निघणार हा मोठा प्रश्न आहे गाईज. बट ठीक आहे, चला. मिशन सक्सेसफुल. व्हेरी गुड. आता अजून पण बॅग्स आहेत तर ते पण ठेवूया आपण ऑफकोर्स.
2 आय गेस बंद झाल्या. एक छोटी बॅग पण राहील ही वाली. कसं वाटतंय गाईस आता या साईडला काय म्हणजे गरज नाहीये ठेवायची. इकडे जे ठेवलं आय गेस बेटर वाटतंय, कारण इकडे एकदम काळोख होता आणि मला ते ड्रॉवर पण त्या ह्याचे ओपन करायला नव्हते भेटत. सो इट्स बेटर की ते बाहेर मी आणलं. आणि इकडे आणि इकडे मी माझं खाली लगेच ठेवलं आहे. सो चला आता रिमेनिंग काम इझी झालंय आपलं. लेट्स गो फॉर इट.